नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे गार्गी आता अप्पू आणि त्याच्या मित्रांबरोबर घरातच खेळ खेळत असते. आता तिचं खाणंही चालू असतं, खेळायचंही चालू असतं. शशिकलाला खूपच राग येतो. तेव्हा शशिकला ओरडते, ए बाई, अगं घरात किती राडा करणार आहेस आणि खेळ घरात खेळतं का कोणी? किती सांडवते ही पोरगी. घरात मुंग्या किडे होतील ना. चल निघ, बाहेर निघ. तेव्हा लगेच आता गार्गी म्हणू लागते, काकू तू गप्प बैसा, मध्ये मध्ये येऊ नको. त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते, एवढी मोठी घोडी झाली पण हिला जरा पण अक्कल नाही. तेव्हा लगेच आता गार्गी उठून उभी राहते. ए आंटी, तूच घोडी, तू घोडा होशील, मी तुझ्या अंगावरती बसेल आणि मस्त फिरेल, चालेल. त्यावर शशिकला म्हणू लागते, मठ्ठ पोरी, तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही, काय बोलतेस तू? त्यावर लगेच आता गार्गी म्हणू लागते, बोलणार मी तुला घोडाच बोलणार. आता शशिकला राग येतो. शशिकला गार्गीवरती हात उचलायला जाणार. तेच आता धावतच इंद्रायणी येते आणि पटकन शशिकलाचा हात पकडते. ए शशिकला, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीवरती हात उचलण्याची? त्यावर शशिकला म्हणते, जशी तुझी या मठ्ठ पोरीला इकडं आणायची हिंमत झाली ना, माझ्या राया मंजिरीच्या आयुष्यात आणलंय ना तू या मठ्ठ पोरीला, तशीच माझी हिंमत झाली. चल काय करायचं करून घे. त्यावर लगेच इंद्रायणी म्हणू लागते, मी तुझ्या राया आणि मंजिरीच्या मध्ये आलेच नाहीये, तुझीच मंजिरी माझ्या विशाल आणि गार्गीच्या मध्ये आली. त्यावर शशिकला म्हणू लागते, हो माझी मंजिरी मध्ये आली? अगं या तुझ्या गार्गीचं प्रेम होतं विशालवर, पण त्या रायाचं प्रेम होतं का हिच्यावर? तरी पण मागे लागली होती. आणि हिच्यासोबत जे झालं ना, त्यात रायाची काही चूक नाहीये. माझ्या मंजिरी आणि रायाचा सुखी संसार होऊ नये असं तुला वाटतं, म्हणून त्यांच्यामध्ये ही कर्मट मरमट पोरगी आणून टाकली. त्यावर लगेच आता इंद्रायणीला राग येतो. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, शशिकला आता अति होतं या, माझ्या मुलीबद्दल मी काहीच ऐकून घेणार नाही, बास पुरे झालं. त्याच वेळेस आता मंजिरीमध्ये येते. ए तुमच्या दोघींचं पुन्हा सुरू झालं, बंद करा हे सगळं. काकू थांब, मॅडम तुम्ही थांबा. त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, मंजिरी या शशिकलाला समजावून सांगा, डोक्यात जाते. इंद्रायणी धर्माधिकारी म्हणतात मला, एवढं लक्षात ठेव. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, हो आणि या शशिकलाला तू ओळखते का? नाही ना, मग तुझ्या हातात जे कार्ड आहे ना, त्यानं फोन लाव आणि पंढरपुरात चौकशी कर. ही शशिकला काय चीज आहे ना, हे तुला तिकडे कळेल. माझ्याशी पंगा घ्यायचं काम नाही आहे, सांगून ठेवते. त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते, थांबा, दोघींनाही समजत नाही का? तुमचं काय चालू आहे? किती वेळा समजावून सांगायचं? त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, हिला समजाव. असे म्हणत इंद्रायणी तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, मी अजिबात कुणाचं काही ऐकणार नाही. मला जे करायचंय तेच मी करणार. ही मठ्ठ पोरगी मंजिरी तुझ्या संसाराची वाट लावणार आहे. तुझा चांगुलपणा एक दिवस तुलाच नडणार आहे, लक्षात ठेव. असे म्हणत शशिकला तिकडनं निघून जाते. आता संध्याकाळची वेळ झालेली असते. राया मात्र मन लावून अभ्यास करत असतो. आता रायाला झोप आल्यासारखं झालेलं असतं, कारण आता जवळजवळ मध्यरात्र झालेली असते. रात्रीचे 3 वाजलेले असतात. रायाला अगदी डुलकी आल्यासारखं होत असतं. त्याच वेळेस राया मात्र आपले डोळे चोळू लागतो. नाही नाही राया, तुला झोपून चालणार नाही. तुझ्या मिसफायरचं स्वप्न तुला पूर्ण करायचं आहे की नाही, मग तुला अभ्यास करावाच लागेल. तेवढ्यात मिसफायर येते. आता मिसफायरने रायासाठी चहा आणलेला असतो. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, मिसफायर अगं तू अजून झोपली नाही? त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया तू माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एवढा झटतोय, मग मी कशी झोपणार तिकडे आणि मला झोप लागेल? चल मी तुझी काहीतरी मदत करते, आधी चहा पी बरं. त्यावर लगेच आता राया लागतो, मिसफायर आता स्वप्न दोघांचं आहे म्हटल्यानंतर चहा एकट्याला पिऊन जमणार नाही ना, तो दोघांनाही प्यावं लागेल. आता दोघेही एकाच बशीतनं चहा पिऊ लागतात. मंजिरी लाजू लागते, रायाकडे बघू लागते. त्याच वेळेस राया लागतो, मिसफायर लय असं एनर्जी आल्यासारखं वाटायले बरं का, एकदम भारी. तेव्हा मंजिरी लागते, झालं आता लक्ष विचलित करू नको, अभ्यास झाला पाहिजे, चल आवर पटकन. आता लगेच मंजिरी रायाजवळ बसते आणि मला लागते, राया मी काही मदत करू का? तेव्हा राया लागतो, चालेल तू मला सांग, मी त्याप्रमाणे पेपरवरती लिहितो. आता मंजिरी रायाची हेल्प करत असते. आता इथे सकाळ होण्याची वेळ झालेली असते. मंजिरीला आता तिथे झोप लागलेली असते. आता रायाही मिसफायरचा हात हातात घेतो आणि दोघेही अगदी एकमेकांच्या खांद्यावरती डोकं ठेवून तिथेच सोप्यावरती झोपलेले असतात. तर आता सकाळी सकाळी इंद्रायणी आता घरात, मंजिरी मंजिरी कुठे आहेस तू असे आवाज देत असते. त्यावर लगेच शशिकला येते. ए तुला दिसत नाही? समोर दिसत नसल्यानंतर आरडाओरडा बंद कर. त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, ही मंजिरी पण ना कुठे गेली सकाळी सकाळी? तेव्हा शशिकला म्हणू लागते, अगदी बरोबर ठिकाणी गेली ती. त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, मला तुझ्याशी बोलण्यात ना अजिबात इंटरेस्ट नाही आहे, तू माझ्यासमोरनं जा बरं तिकडे.
त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते ठीक आहे, मग नाही सांगत. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते लवकर सांग मंजिरी कुठे. तेव्हा शशिकला म्हणू लागते बाई आत्ताच तू बोलली ना माझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाही आहे, मग मी का सांगू. ती बरोबर तिच्या ठिकाणी पोचली. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते कुठे गेली ती. त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते कुठे असायला पाहिजे, तिच्या नवऱ्याजवळ, तिच्या रायाजवळ. त्यावर लगेच आता इंद्रायणीला धक्का बसतो. इंद्रायणी मनाशीच म्हणू लागते याचा अर्थ ही मंजिरी रायाबरोबर तर नाही गेली ना. नाही नाही नाही, असं होऊन चालणार नाही. राया आणि मंजिरी जर एकत्र आले तर माझ्या गार्गीचं काय होणार. नाही, मी विशाल आणि गार्गीच्या मध्ये या मंजिरीला येऊ देणार नाहीये. मला या दोघांना दूर करावंच लागेल. त्याच वेळेस आता इंद्रायणी निघालेली असते. तेव्हा शशिकला म्हणू लागते झालं, प्लॅनिंग झालं का. माझ्या राया आणि मंजिरीला दूर कसं करायचं, पुढे काय करायचं प्लॅनिंग झालं का. नाही कर, तू कितीही प्रयत्न कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या दोघांची जोडी साक्षात आमच्या पंढरीच्या विठुरायाने बांधली. अगं तू काय मी काय जगातलं कोणी बी त्यांच्यामध्ये आलं ना तरी बी त्यांची जोडी तोडू शकत नाही. त्यामुळे तुझ्या या मठ्ठ पोरीला घे आणि इकडनं निघ. तेव्हा लगेच इंद्रायणी लागते शशिकला बास हा, माझ्या मुलीबद्दल मी काही ऐकून घेणार नाही. इंद्रायणी धर्माधिकारी काय काय करू शकते ना हे तुला अजून माहिती नाही आहे. चल हो बाजूला. आणि मी फक्त एक पोलीस ऑफिसर नाही तर माझ्यात एक आई पण आहे. एक आई भर पावसात हिरकणीचा धडा माहिती असेल ना. भर पावसात ती आई आपल्या लेकरासाठी पावसात न उतरू शकते एवढ्या मोठ्या गडावरनं, तर ही आई आपल्या मुलीसाठी काय करू शकते ना हे तू बघच. चल हो बाजूला. असे म्हणत इंद्रायणी तिकडनं निघून जाते. तेव्हा लगेच शशिकला हसतच म्हणू लागते ही कुठली पद्धत, स्वतःच इकडनं निघून जायचं आणि दुसऱ्यांना बाजूला व्हा म्हणायचं, घाऱ्या डोळ्याची मांजर नाही तर. असे म्हणत आता लगेच शशिकला हसू लागते आणि पटकन इंद्रायणीच्या पाठीमागे निघालेली असते. आता इंद्रायणी रायाच्या रूमचा दरवाजा उघडते आणि बघते तर आता सोफ्यावरती राया मंजिरी एकमेकांच्या खांद्यावरती डोकं ठेवून झोपलेले असतात. एकमेकांचा हात असा घट्ट पकडलेला असतो. आता मात्र इंद्रायणीला खूपच राग येतो. आता टेबलवरती असणारे ग्लास वगैरे इंद्रायणी जोरात लोटते आणि लगेच विशालला आणि मंजिरीला जाग आलेली असते. त्याच वेळेस आता इंद्रायणी लागते काय चालू आहे तुम्हा दोघांचं. विशाल, अरे तू अशी माझ्या गार्गीची जबाबदारी घेणार आहे का. आणि मंजिरी, तू गार्गीला बरं करण्यासाठी तिची जबाबदारी घेतली ना, मग तू रायाजवळ काय करते. तुम्हा दोघांना दूर करण्यासाठी मी काय काय केलंय, पण तरी तुम्ही दोघे जवळच येत आहे. त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो मॅडम काय झाले तुम्हाला. त्यावर मॅडम म्हणू लागतात हे बघ, जर तू आणि मंजिरी एकत्र आल्या तर माझ्या गार्गीचं काय होणार. त्यावर लगेच राया म्हणू लागतो मॅडम हा जर तरचा विषय, तुम्ही आत्ता का भडकलात. त्यावर लगेच आता इंद्रायणी म्हणू लागते विशाल बास, यासाठीच मी या मंजिरीला पंढरपूरला पाठवत होते, तिच्यापासनं तुला दूर ठेवत होते, पण नाही, शेवटी तुम्ही दोघे एकत्र आलाच. त्यावर शशिकला म्हणू लागते मग काय करणार ते दोघे, ती दोघे नवरा बायको आहे, त्यांनी यायलाच पाहिजे. राया, अरे तू एक काम कर, या मंजिरीला घेऊन ना कुठेतरी सिनेमा बघायला जा, मस्त मजा करा. अरे तुम्ही नवरा बायको आहात, हिला कशाला घाबरताय. या मॅडमचं काही लक्षात घेऊ नका, सोडून द्या तिला आणि जा मस्त एन्जॉय करा. आता इंद्रायणीला खूपच राग येतो. इंद्रायणी तिकडनं निघून जाते. तेव्हा लगेच आता मंजिरी लागते राया बरोबर मी घेते आवरून, तू चल आवर तुझं. तेव्हा राया लागतो मिस फायर, ही माझ्या पोलीस सबमिशनची फाईल आहे, ही तुझ्याकडे सुरक्षित ठेव, मी जाताना घेऊन जाईल. आता लगेच शशिकला लागते चल चल सुरक्षित ठेव आणि राया तुला ऑल द बेस्ट, चांगलं काम कर, तुला नोकरी लागलीच पाहिजे. तेव्हा राया लागतो बरोबर ठीक आहे. तर त्यानंतर इकडे आता मंजिरी आता पोह्यांचा नाश्ता बनवत असते. गार्गी जोरजोरात ओरडत असते मंजिरी आंटी कुठे, मला भूक लागली मंजिरी आंटी. तेव्हा लगेच शशिकला लागते माझी मंजिरी काय तुझी कामवाली का, गप्प बाईस, अजिबात आरडाओरडा करू नको. तेवढ्यात मंजिरी येते आणि मला लागते धर गार्गी, पोहे केले तुझ्या आवडीचे, तू आणि पिंगू खाऊन घ्या, पटकन संपवा. आता गार्गी लगेच खाली चटईवरती बसते. तेव्हा शशिकला लागते घ्या हिच्या सगळं आवडीचं आणि दुसरे फक्त कामासाठी, दुसरं काहीच जमत नाही हिला. आता लगेच मंजिरी लागते काकू अगं किती बोलशील तिला, गप्प बैस ना, नको तिचं मनावर घेत जाऊ. त्यावर लगेच शशिकला लागते हो ना, अगं मग तिचं मनावर घेणं बंद करा, काय चालू आहे तुमचं. आणि मंजिरी, मी हे काय बघते, हा राया पोलीस कशाला बनतोय, आता हे मधीच पोलिसांचं खूळ का निघालं. त्यावर लगेच मंजिरी लागते काकू अगं रायाचंही स्वप्न आणि तिचं, असे म्हणताच मंजिरी आता गार्गीकडे बोट करणार. त्यावर लगेच शशिकला लागते तिचं काय, तिच्याकडे कशाला बोट केलं, लवकरात लवकर सांग. तेव्हा मंजिरी लागते काकू
अगं गार्गीची इच्छा होती की रायाने मोठं पोलीस ऑफिसर बनावं आणि जर आता राया पोलीस ऑफिसर बनला तर गार्गीला नक्कीच पाठीमागचं काहीतरी आठवेल, ती बरी होऊ शकते. त्यावर शशिकला म्हणू लागते, ए बाई अगं कळत नाही का तुला? अगं हिला अशाच अवस्थेत राहू दे तरच तुझा संसार होऊ शकतो. हिला जर बरं केलं तर राया तुझ्यापासून दूर जाईल, तुला कळत नाही का मंजिरी? त्यावर मंजिरी म्हणू लागते, काकू तू जास्त विचार करणं बंद करा, आत्ता सध्या मला माझं काम करू दे. त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते, मला काही माहिती नाही, मला खूप भूक लागली. त्यावर मंजिरी म्हणू लागते, मग पोहे देऊ का? तेव्हा शशिकला म्हणू लागते, नाही नको, भाजीला काही उरलेलं नाही आहे घरात, तू पटकन पिशवी घे आणि भाजीपाला घेऊन ये. आता लगेच मंजिरी म्हणू लागते, नंतर जाईल की मी. त्यावर शशिकला म्हणू लागते, जमणार नाही, हे घे पिशवी, लगेच निघ. आता शशिकलाचा इथे एक प्लॅनिंग असतो, त्यामुळे मंजिरीला इकडनं कटवायचं असतं. आता मंजिरी म्हणू लागते, अगं काकू पण नंतर आणेल की. आता लगेच शशिकला पटकन पैसे देते, मंजिरी चल निघ, पनीर आण, कांदा टोमॅटो सगळे प्रकार आण. कसं आहे ना, भाज्या खाल्लेल्या बरं असतात, जा लवकर. त्यावर लगेच आता घोरपडे मात्र या शशिकलाकडे बघत असतो. आता मंजिरीला तिकडनं कटवलेलं असतं, त्याच वेळेस घोरपडे तो, ए शशिकला तुझ्या मनात काहीतरी शिस्त आहे का? नाही तुझ्याकडं बघून असं वाटतंय, नक्कीच तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद काहीतरी सांगतोय. मंजिरीला का हकलवलं इकडनं, सांग लवकर काय चालू आहे. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, घोरपडे मी जे काय करणार आहे ना ते मंजिरीच्या भल्यासाठीच, दुसरा कुठलाही हेतू नाही आहे माझा, त्यामुळे तू नाक खुपसू नको, चल निघ. आता शशिकला लगेच आतमध्ये येते. गार्गीचे पोहे खाऊन झालेले असतात. तेव्हा शशिकला म्हणू लागते, गार्गीताई पोहे खाऊन झाले की नाही, मग दे बरं प्लेट. तेव्हा लगेच आता गार्गी पटकन शशिकलाच्या हातात प्लेट देते. त्यावर शशिकला म्हणू लागते, किती हुशार आहे गार्गीताई, आता पोटोबा झाला की नाही, आता मस्त खेळ खेळायचा. काय खेळायचं? त्यावर गार्गी म्हणू लागते, काय खेळायचं आता आंटी, मला ना आठवत नाही आहे. तेव्हा शशिकला म्हणू लागते, आपण ना विमानाचा खेळ खेळूया. तेव्हा गार्गी म्हणू लागते, काय विमानाचा खेळ? आंटी एवढं मोठं विमान कोण आणणार आपल्यासाठी, आणि इकडे जागा आहे का तेवढी? त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, अगं तुझ्यासारखी हुशार टॅलेंटेड मुलं असल्यानंतर एवढ्या मोठ्या विमानाची काय गरज? अगं स्वतःच विमान बनवायचं आणि तेच खेळायचं. त्यावर गार्गी म्हणू लागते, हो आंटी तुम्हाला येतं विमान बनवता? त्यावर शशिकला म्हणू लागते, येतं की, आणि मी तुला पण शिकवते, चल पटकन विमान बनवूया आपण, मी आलेच. आता लगेच गार्गी म्हणू लागते, पिंगू आपल्याला विमान बनवायचं आणि खेळायचं. असे म्हणताच गार्गी आता खूपच आनंदून गेलेली असते. शशिकला आतमध्ये जाते आणि रायाची जी पोलीस सबमिशनची फाईल असते ना ती आत्ता विमान बनवण्यासाठी घेऊन येते आणि गार्गीच्या हातात देते. गार्गी हे घे, याचे पेपर आहेत ना, त्याचे विमान बनवायचे तुला. आता शशिकला एक विमान तिला बनवून दाखवते. आता त्याप्रमाणे गार्गीने विमान बनवायला सुरुवात केलेली असते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे साईत आता सगळीकडे गार्गी ते विमानं फेकत असते. तेवढ्यात भाजीपाला घेऊन मंजिरी येते. हे सगळं काय चालू आहे गार्गी? तेव्हा शशिकला म्हणू लागते, अगं तिचा खेळ चालू आहे बघ, किती मस्त विमान बनवलेत तिने. त्याच वेळेस आता एक विमान उडतच आता रायाच्या रूममध्ये आलेलं असतं. राया पटकन ते पकडतो आणि बघतो, रायाला धक्का बसतो, कारण ते पेपर त्याच्या सबमिशनचे पेपर असतात. तेव्हा राया धावतच ते पेपर गोळा करू लागतो. बाहेर येतोच बघतो तर सगळीकडे पेपरांचा जणू पखाडा पडलेला असतो. तेव्हा राया लागतो, मिसफायर हे सगळं काय आहे? मी तुझ्याकडे सुरक्षित ठेवण्यासाठी ती फाईल दिली होती ना. अगं हे पेपर माझ्या सबमिशनचे पेपर आहेत, आता मी कसा इंटरव्ह्यू देणार आणि कसा पोलीस ऑफिसर बनणार? आता मंजिरी आणि रायासमोर मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. तर पुढे काय होणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.